महाविकास आघाडीच्या या सभेला उपस्थित असलेल्या माननीय वर्षाताई, राखीताई, प्रीतीताई, भाई जगताप, अमीनभाई पटेल, त्याचे मधु चव्हाण, बबनराव कनावजे आणि बाकी सर्वच मान्यवर आणि आपले पूर्वीचे खासदार, आताचे खासदार आणि उद्याचेही खासदार अरविंद सावंत, उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि बंधूंनो, भगिनींनो, आपली ही एकजूटच आपल्याला विजयापर्यंत नेणार आहे. आज 107 जागांवर मतदान पूर्ण झालं. पहिला टप्पा चांगलं मतदान झालं. 60% वर मतदान झालेलं आहे. यापूर्वीचा सगळ्या निवडणुकींचा इतिहास असं सांगतो, जेव्हा जनतेला बदल हवा असतो तेव्हा मतदान जास्त होतं. आणि म्हणून एवढ्या कडक उन्हात, एवढ्या उष्णतेत विदर्भासारख्या भागात सुद्धा 60% मतदार रांगा लावून जेव्हा मतदान करतात तेव्हा जनतेला बदल हवा आहे याची ही साक्ष आहे. मग आपणही सज्ज आहोत. आपण तर याच्याही पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून खरोखर अशा बैठकांमधून आपण एक निश्चय घेऊन पुढे गेलं पाहिजे की माझा बूथ मी सांभाळेन आणि माझ्या बूथमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांना जास्तीत जास्त मतं मिळवून देईल. आपली निशाणी जी मशाल आहे ती घराघरापर्यंत पोहोचवेन. काही लोकांचा निशाणीबद्दल गोंधळ होतो, कारण 25-25 वर्ष शिवसेनेचं धनुष्यबाण हे तोंड पाठ झालेलं असतं. अगदी डोळे मिटून सुद्धा शिवसेनेची निशाणी कोणती तर लोक धनुष्यबाण बोलायचे. पण आता चित्र बदललंय, परिस्थिती बदललेली आहे. हे नेहमी जे आपल्या संपर्कात नाहीत अशा लोकांना, अशा सर्व मतदारांना ठासून सांगायला पाहिजे. हे निशाणीचं चित्र त्यांना दाखवलं पाहिजे आणि हे काम सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. या निवडणुकीत विषय बरेच आहेत. आपल्याला लोकशाही वाचवायची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना वाचवायची आहे, देशच वाचवायचा आहे. पण आणखी एका गोष्टीचा बचाव करायचा आहे आणि ती म्हणजे निष्ठा. गद्दारी विरुद्ध निष्ठेची ही निवडणूक आहे आणि म्हणून सर्व गद्दारांना आपल्याला घरी बसवायचं आहे. अरविंद सावंत यांच्याबद्दल एक गोष्ट सांगतो. ते मागच्या वेळेला खासदार म्हणून निवडून गेले आणि उद्धव साहेबांनी केंद्रामधलं आमच्या वाट्याला, शिवसेनेच्या वाट्याला आलेलं एकमेव मंत्रीपद अरविंद सावंत यांना दिलं. त्यांचे गुण पाहून दिले. त्यांनी शपथ घेतली जूनमध्ये आणि 3-4 महिने होतात तर इथे महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं आणि ऑक्टोबरमध्ये आपण महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धवजींचा फोन अरविंद सावंतना गेला की आपण इथे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर महाविकास आघाडी केलेली आहे, तेव्हा दिल्लीमध्ये भाजपच्या बरोबर बसू शकत नाही. हा निरोप मिळताच अरविंद सावंत यांनी तात्काळ आपला राजीनामा पाठवून दिला, बंगला खाली केला आणि मुंबईचं विमान पकडून ते मुंबईत दाखल सुद्धा झाले त्याच दिवशी. असं नाही म्हणाले की आता उद्या राजीनामा देतो, परवा बंगला खाली करतो. नाही, याला म्हणतात निष्ठा. आणि म्हणून समोर कोण येतोय गद्दारांतर्फे ते अजून ठरलेलं नाही, ठरत नाही. ठरवणं कठीण होऊन बसलंय. अरविंद सावंत सारख्या एका बहाद्दरासमोर कोणाला टाकायचं याचा खल चाललाय. पण कोणी येऊ द्या. मला तर वानखेडेसारखं दृश्य दिसतंय. आमचा
हा आघाडीचा खेळाडू पॅड बांधून हेल्मेट घालून बॅट फिरवत उभा आहे, फिल्डिंग लागली आहे, पण बॉलरच येत नाही. कोणी आला तरी आमचा हा बहादर असं सिक्सर मारेल, परत उठायचं नाव घेणार नाही. म्हणून फार मोठी भाषणं करायची गरज नाही. आपल्या सगळ्यांचा, आपण तर कार्यकर्ते आहोत, आपला निर्धार झालेला आहे की अब की बार भाजपा जितेगा. त्यामुळे आपला बॅट्समन सिक्सर मारेल आणि आपण सर्व भाजपला तडीपार करणार आहोत. हा निश्चय घेऊन इथून पुढचा प्रत्येक दिवस, प्रत्येक तास फक्त महाविकास आघाडीच्या विजयासाठी आपल्याला झटायचंय. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण यश मिळो अशी मी शुभेच्छा आपल्याला व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.